नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 2 समांतर रेषा पॅरलल लाईन्स या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 2 मधील पहिले 3 प्रश्न आपण सोडवणार आहोत. सुरुवातीला संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील प्रश्न पहिला आपण मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया. यातील सर्व 5ही उपप्रश्न सोडवल्यानंतर हाच प्रश्न आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, खालील विधानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. पहिला उपप्रश्न, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या अंतरकोनांची बेरीज डॅश डॅश असते. 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातील अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आपल्याला माहिती आहे की दोन समांतर रेषांना जेव्हा एका छेदिकेने छेदले असता होणारे अंतरकोन असतात ते पूरक असतात, म्हणजेच त्यांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच इथे अंतरकोन कसोटीचा वापर करायचा आहे. दोन समांतर रेषांना जर एका छेदिकेने छेदले असता होणारे अंतरकोन पूरक असतात, म्हणजेच त्यांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे इथे रिकामी जागा 180 अंश आपल्याला भरायची आहे. म्हणजे इथे अचूक पर्याय सी असणार आहे, कारण सी पर्यायामध्ये 180 अंश इथे उत्तर दिलेले आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी पर्याय 180 अंश. दुसरा उपप्रश्न, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता डॅश डॅश कोन तयार होतात. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की दोन रेषांना जेव्हा एका छेदिकेने छेदले असता एकूण 8 कोन तयार होतात. म्हणजे इथे सी हा पर्याय अचूक उत्तर आहे. या आकृतीत आपण इथे पाहू शकतो की रेषा एल आणि रेषा एम या दोन रेषांची ही रेषा एन छेदिका आहे. छेदिका ही दोन रेषांना भिन्न बिंदूत छेदते. म्हणजे इथे हा बिंदू आणि इथला बिंदू भिन्न आहेत. म्हणजे इथे रेषा एल आणि रेषा एम यांची एन ही छेदिका आहे. मग या छेदिकेमुळे एकूण 8 कोन तयार होतात. या बिंदूजवळ म्हणजे रेषा एल ला ही एन छेदिका जिथे छेदलेली आहे तिथे हे 4 कोन तयार झालेले आहेत. आणि रेषा एन ही एम रेषेला या बिंदूत छेदलेली आहे, इथे 4 कोन तयार झालेले आहेत. असे एकूण इकडचे 4 आणि इथले 4 असे मिळून एकूण 8 कोन तयार होतात. हे आपण यापूर्वी देखील अभ्यासलेलं आहे. म्हणून इथे दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता एकूण 8 कोन तयार होतात. म्हणजे इथे सी हे अचूक उत्तर आहे. तिसरा प्रश्न, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनांपैकी एका कोनाचे माप 40 अंश असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप डॅश डॅश असते. आपल्याला माहिती की इथे दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता एक कोन जर 40 अंशाचा आहे असं सांगितलेलं आहे, तर त्याच्या संगत कोनाचं माप पण 40 अंशच असणार आहे. कारण दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात. त्यामुळे इथे 40 अंश हे उत्तर अपेक्षित आहे, अचूक उत्तर आहे. म्हणजेच दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात. त्यामुळे एका कोनाचं माप 40 आहे, म्हणजे त्याच्या संगत कोनाचं माप सुद्धा 40 अंशच असणार आहे. म्हणून इथे ए पर्याय 40 अंश हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 5 चौथा, त्रिकोण एबीसी मध्ये कोन ए चं माप दिलेलं आहे 76 अंश, कोन बी चं माप आहे 48 अंश, तर कोन सी चे माप डॅश डॅश आहे. 4 पर्याय दिलेले आहेत, यातून अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. इथे त्रिकोणामध्ये दोन कोनांची मापे दिलेली आहेत, यावरून तिसऱ्या कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच इथे आपण त्रिकोणाच्या कोनांच्या बेरजेच्या गुणधर्माचा उपयोग करणार आहोत. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर 180 अंश हे समीकरण वापरून आपण यामध्ये या दोन दिलेल्या कोनांच्या किमती ठेवून उरलेल्या तिसऱ्या कोनाचं माप काढू शकतो. म्हणजेच इथे आपण असं सोडवू शकतो की त्रिकोण एबीसी मध्ये
कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर 180 अंश. म्हणजेच त्रिकोणाच्या कोनांच्या बेरजेचा गुणधर्म वापरला. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग इथे कोन ए आणि बी ची मापं दिलेली आहेत, ती त्यांच्या जागी ठेवली. एचं माप दिलेलं आहे 76 अंश, बीचं माप आहे 48 अंश, सीचं माप काढायचं आहे बरोबर 180 अंश. या दोघांची बेरीज झाली 76 अधिक 48 124 अधिक कोन सी बरोबर 180 अंश. मग 124 ला उजवीकडे नेलं ते वजा झाले. मग कोन सी बरोबर 180 वजा 124 म्हणजेच कोन सी बरोबर या दोघांची वजाबाकी झाली 56 अंश. मग तिथे अचूक पर्याय आहे बी, कारण बी पर्यायामध्ये 56 अंश हे उत्तर दिलेले आहे. त्यामुळे चौथ्या उपप्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी पर्याय 56 अंश. आता पाचवा उपप्रश्न पाहूया. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील एका कोनाचे माप 75 अंश असेल तर दुसऱ्या कोनाचे माप डॅश डॅश असते. इथे 4 पर्याय दिलेले आहेत. अचूक पर्यायाची निवड आपल्याला करायची आहे. मग इथे देखील दोन समांतर रेषा आहेत हे आपल्याला सांगितलेलं आहे. मग दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. मग इथे एका कोनाचं माप दिलेलं आहे 75, म्हणजे त्याचा जो जोडीदार व्युत्क्रम कोन आहे दुसरा, त्याचंही माप 75 अंशच असणार आहे. कारण दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता व्युत्क्रम कोनांच्या जोड्या एकरूप असतात. त्यामुळे एका कोनाचं माप 75 आहे, म्हणजे दुसऱ्या त्याचा जो व्युत्क्रम कोन आहे त्याचंही माप 75 अंशच असणार आहे. म्हणजे इथे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. त्यामुळे इथे सी हा पर्याय अचूक उत्तर आहे. 75 अंश हे त्याचं उत्तर होईल. आता प्रॉब्लेम सेट 2 मधील प्रश्न पहिल्यातील 5ही उपप्रश्न आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासूया. प्रॉब्लेम सेट 2. Question number 1. Select the correct alternative and fill in the blanks in the following statements. First, if a transversal intersects the two parallel lines, then the sum of interior angles on the same side of the transversal is dash dash. And here 4 alternatives are given and we have to select the correct alternative. In this example, transversal intersect the two parallel lines. So two parallel lines are given and a transversal intersect to them, then the interior angles so formed are supplementary angles. So their sum is 180 degree. So here the sum of interior angles of the same side of the transversal is 180 degree. So C is the correct answer, 180 degree. Second question. The number of angles formed by a transversal of two lines is dash dash. In the previous video, we have studied that the number of angles formed by a transversal of the two lines is 8. So there are 8 angles formed by a transversal if the transversal intersect the two lines. So 8 angles are formed. So correct answer is C, 8. Now look at this figure. In this figure, line N is a transversal of this line L and M. So line N intersect the point L at this point. So at this point there are 4 angles, and similarly line N intersect the line M at this point. Again here 4 angles are formed. So in all there are 8 angles formed if a transversal intersect the two lines. So these are the 4 angles and these are the 4 angles. So 4 plus 4. So in all there are 8 angles formed by a transversal intersect the two lines. Now third question. A transversal intersect the two parallel lines. If the measure of one of the angle is 40 degree, then the measure of its corresponding angle is dash dash. So here 4 alternatives are given and we have to select the correct alternative. Now here 2 parallel lines are given. So transversal intersect the 2 parallel lines and one of the angle is 40 degree and we have to find the measure of its corresponding angle. So we know the property, whenever the 2 lines are parallel and transversal intersect to them, then the corresponding angles so formed are congruent. So one angle is 40 degree means its corresponding angle is also 40 degree, because whenever the lines are parallel, the corresponding angles so formed are congruent. So A is the correct answer here.
So 40 degree is the correct answer. Now, fourth question. In triangle ABC, angle A is equal to 76 degree, angle B is equal to 48 degree, and we have to find angle C. So angle C is equal to dot dot. So 4 alternatives are given. We have to select the correct alternative. Now we know the property of addition property of angles of triangle is sum of all angles of triangle is 180 degree. So by using this property, we can find the measure of angle C here. Now, in triangle ABC, angle A plus angle B plus angle C is equal to 180 degree. This is the property of sum of all angles of a triangle. So sum of all angles of triangle is 180 degree. So put the values of angle A and angle B. Angle A is of 76 degree. Angle B is of 48 degree. And angle C we have to find. So as it is equal to 180 degree. Now solve this equation. So sum of these two, 76 plus 48 is 124 degree, plus C is equal to 180 degree. So angle C as it is. So take this 124 to the right hand side, it becomes minus. So 180 minus 124 degree. So angle C is equal to the subtraction of these two, 180 minus 124 is 56 degree. So correct alternative is B, 56 degree. So correct answer is B here. Now question number 5. The two parallel lines are intersected by a transversal if measure of one of the alternate interior angles is 75 degree, then the measure of the other angle is dash dash. So we have to choose the correct alternative. Now we know that whenever the transversal intersect the two parallel lines, then the alternate interior angles so formed are congruent. So one angle is of 75 degree means its alternative interior angle is also 75 degree. So the alternate angles so formed are congruent. So correct answer is C, 75 degree. So this is the correct alternative. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील प्रश्न दुसरा. किरण PQ आणि किरण PR परस्परांशी लंब आहेत. बिंदू B हा कोन QPR च्या अंतर्भागात व बिंदू A हा कोन RPQ च्या बाह्य भागात आहे. किरण PB आणि किरण PA सुद्धा परस्परांना लंब आहेत असं दिलेलं आहे. यावरून आकृती काढायची आहे आणि खालील कोनांच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत. कोटी कोन, पूरक कोन आणि एकरूप कोन अशा आपल्याला या 3 प्रकारच्या जोड्या आकृतीवरून लिहायच्या आहेत. सुरुवातीला आकृती काढायची आहे. मग या दिलेल्या माहितीवरून आपण आकृती प्रथम काढूया. इथे किरण PQ आणि किरण PR परस्परांना लंब दिलेले आहेत. लंब म्हणजेच काटकोनात ते छेदतात. मग किरण PQ आणि किरण PR इथे कोन P जवळ काटकोन झालेला आहे. हा निळ्या शाईने दाखवलेला आहे म्हणजे हा कोन काटकोन आहे. तसंच बिंदू B हा कोन QPR च्या अंतर्भागात आहे म्हणजे इथे B हा कोन QPR च्या अंतर्भागात घेतलेला आहे आणि बिंदू A हा याच कोनाच्या बाह्य भागात सांगितला आहे म्हणजे इथे बिंदू A बाहेर घेतलेला आहे. आणि किरण PB म्हणजे हा किरण आणि हा किरण सुद्धा एकमेकांना काटकोनात छेदतात. इथे लाल शाईने हा कोन काटकोन दाखवलेला आहे म्हणजेच कोन BPA हा सुद्धा काटकोन आहे. कारण इथे दिलंय किरण PB आणि किरण PA हे देखील परस्परांना लंब आहेत. लंब आहेत म्हणजेच हे दोन्ही किरण बिंदू P मध्ये एकमेकांना काटकोनात छेदतात. म्हणजे हाही काटकोन आहे आणि हा पण कोन काटकोन आहे हे दिलेलं आहे. यावरून आपण दिलेल्या माहितीवरून अशी आकृती तयार केलेली आहे. आता या आकृतीवरून आपल्याला या 3ही कोनांच्या जोड्या लिहायच्या आहेत. मग आता या प्रश्नामध्ये किरण PA आणि किरण PB हे एकमेकांना काटकोनात दिलेले आहेत म्हणजेच कोन BPA 90 आहे ते इथे लिहिलेलं आहे. कोन BPA बरोबर 90. तसंच किरण PQ लंब किरण PR हे देखील आपल्याला गणितात दिलेलं आहे. PQ आणि PR देखील लंब आहेत म्हणजे हा कोन QPR सुद्धा काटकोन आहे. मग तेच इथे आपण लिहिले कोन QPR बरोबर 90. हे दोन्ही कोन 90 आहेत हे या माहितीवरून आपण इथे लिहिलेलं आहे. गणितात ही माहिती दिलेली आहे त्यावरून हे दोन्ही कोन काटकोन घेतलेले आहेत दिले आहे. मग हा कोन काटकोन आहे म्हणजेच याच्या अंतर्भागामध्ये 2 कोन दिसतात म्हणजे या दोघांची बेरीज 90 आहे. कारण हा जो किरण PB आहे हा कोन QPR च्या अंतर्भागात आहे त्यामुळे कोनांच्या बेरजेचा गुणधर्म वापरून
आपण इथे असं लिहू शकतो की कोन QPB अधिक कोन BPR म्हणजे या दोन्ही कोनांची बेरीज, या कोनाचं आणि या कोनांची बेरीज मिळून 90 होणार आहे. म्हणजेच इथे लिहिलंय कोन QPB अधिक कोन BPR बरोबर 90 अंश. याला म्हटलंय समीकरण 1. म्हणजेच दोन कोनांची बेरीज 90 अंश आलेली आहे. म्हणजेच हे दोन्ही कोन एकमेकांचे कोटिकोन असतात. कारण कोटिकोनांची व्याख्याच अशी आहे की जेव्हा दोन कोनांची बेरीज 90 अंश असते तेव्हा ते दोन कोन परस्परांचे कोटिकोन असतात. म्हणजे इथे या दोन कोनांची बेरीज 90 अंश आलेली आहे. म्हणजेच कोन QPB आणि कोन BPR हे परस्परांचे कोटिकोन आहेत. तसेच आता या कोनाकडे पाहूया, कोन BPA. या कोनामध्ये सुद्धा हा किरण PR या कोन BPA च्या अंतर्भागात आहे. त्यामुळे कोन BPR हा कोन आणि कोन RPA हा कोन या दोघांची मिळून बेरीज हा काटकोन असल्यामुळे 90 होणार आहे. म्हणजे हा कोन अधिक हा कोन बरोबर 90 अंश. तेच इथे लिहिलंय कोन BPR अधिक कोन RPA बरोबर 90 अंश. याला म्हटलंय समीकरण 2. मग इथे देखील या दोन कोनांची बेरीज 90 अंश आलेली आहे. म्हणजेच हे दोन्ही कोन परस्परांचे कोटिकोन आहेत. कारण कोटिकोनाची व्याख्या आहे जेव्हा दोन कोनांची बेरीज 90 अंश असते तेव्हा ते परस्परांचे कोटिकोन असतात. म्हणजेच कोन BPR व कोन RPA हे सुद्धा परस्परांचे कोटिकोन आहेत. आणि इथे आपण पहिली जोडी आपल्याला विचारली होती की कोटिकोनांची जोडी ओळखायची होती. म्हणजेच ही एक जोडी कोटिकोनांची आपण ओळखली आहे आणि ही दुसरी जोडी कोटिकोनांची आपण इथे आकृतीवरून ओळखलेली आहे. आता याच आकृतीवरून आपल्याला पूरक कोनांच्या जोड्या ओळखायच्या आहेत. म्हणजे सप्लिमेंटरी अँगल्सच्या जोड्या ओळखायच्या आहेत. मग आता या आकृतीमध्ये कोन QPR हा काटकोन दिलेला आहे आणि कोन BPA देखील काटकोन दिलेला आहे. म्हणजे हे दोन्ही कोनांचं माप प्रत्येकी 90 अंश आहे. म्हणजेच या दोघांची मिळून बेरीज केली तर ती 180 येणार आहे. 90 अधिक 90 180 अंश. म्हणजेच हे दोन्ही कोन परस्परांचे पूरक कोन आहेत. कोन QPR 90 आहे आणि कोन BPA सुद्धा 90 आहे. मग जेव्हा दोन कोनांची बेरीज 180 अंश असते तेव्हा त्यांना एकमेकांचे पूरक कोन म्हणतात. पूरक कोनाची व्याख्या अशी आहे, जेव्हा दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते तेव्हा त्या कोनांना परस्परांचे पूरक कोन म्हणतात. म्हणून आपण आकृतीवरून लिहिलं कोन QPR अधिक कोन BPA बरोबर 90 बरोबर 180 अंश. म्हणजेच हे दोन्ही कोन एकमेकांचे पूरक कोन आहेत. कारण दोन कोनांची बेरीज जेव्हा 180 अंश असते तेव्हा त्या कोनांना एकमेकांचे पूरक कोन म्हणतात. म्हणजेच कोन QPR व कोन BPA हे पूरक कोन आहेत. आता तिसरी जोडी आपल्याला दाखवायची आहे, एकरूप कोनांची जोडी. आता या आकृतीमध्ये दोन कोन काटकोन दाखवलेले आहेत. म्हणजे ते एकरूप कोन आहेतच. कारण एकरूप कोनाची व्याख्या आपण अभ्यासली आहे. जेव्हा दोन कोनांची मापे समान असतात तेव्हा ते कोन एकरूप असतात. म्हणजेच इथे कोन QPR चं माप काटकोन 90 अंश आहे आणि कोन BPA चं माप देखील 90 अंश आहे. काटकोन दिलेला आहे. म्हणजेच हा निळ्या शाईने दाखवलेला आणि लाल शाईने दाखवलेला कोन काटकोन आहे. म्हणजेच या दोघांचं माप समान आहे. म्हणजेच कोन QPR आणि कोन BPA हे दोन्ही कोन एकरूप आहेत. एकरूप म्हणजेच समान मापे असलेले कोन. म्हणजे इथे दोन्ही कोनांची मापे समान आहेत म्हणून हे दोन कोन एकरूप आहेत. मग तेच आत्ताचं आपण आकृतीत पाहून इथे लिहिलेलं आहे की कोन QPR बरोबर 90 आहे, कोन BPA बरोबर सुद्धा 90 आहे. हे दिलेलंच आहे गणितामध्ये. म्हणजे दोघांची मापे समान आहेत. म्हणजेच हे दोन कोन एकरूप आहेत. म्हणजेच समान मापे असणाऱ्या कोनांना एकरूप कोन म्हणतात. म्हणजे कोन QPR एकरूप कोन BPA. यावरून आपण एकरूप कोनांची ही एक जोडी इथे लिहिलेली आहे. आता एकरूप कोनांची आणखीन एक जोडी आपण पाहणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा आकृतीत पाहूया. इथे कोन QPR च्या अंतर्भागात हा किरण असल्यामुळे या दोन कोनांची बेरीज 90 आहे. हे आपण मगाशी लिहिलेले आहे समीकरण 1 मध्ये. कोन QPB अधिक कोन BPR बरोबर 90 अंश समीकरण 1. तसेच कोन BPR हा देखील काटकोन आहे. याच्या अंतर्भागात देखील या किरण PR मुळे दोन कोन तयार झालेले आहेत. कोन BPR आणि कोन RPA या दोघांची बेरीज 90 आहे. हे आपण समीकरण 2 मध्ये लिहिलेले आहे. मग आता समीकरण 1 आणि 2 चा विचार करूया
आणि यामध्ये उजव्या बाजू समान आहेत म्हणजेच डाव्या बाजू पण यांच्या समान होतील आणि मग सोडवूया, आपल्याला आणखीन एक एकरूप कोनांची जोडी मिळेल. इथे आपण ती दोन समीकरणे घेतली. समीकरण एक आहे कोन QPB अधिक कोन BPR बरोबर 90 अंश आणि दुसरं समीकरण हे आहे कोन BPR अधिक कोन RPA बरोबर 90 अंश. मग या समीकरण 1 आणि 2 मध्ये उजव्या बाजू समान आहेत 90 अंश 90 अंश म्हणजेच डाव्या बाजू पण समान होतील. म्हणून विधान 1 व 2 वरून आपण लिहिलं की कोन QPB अधिक कोन BPR बरोबर ही डावी बाजू घेतली इकडे कोन BPR अधिक कोन RPA आणि दोन्ही बाजूला कोन BPR आहे तो कॅन्सल होईल. मग उरले कोन QPB बरोबर कोन RPA म्हणजेच या दोघांची मापे समान आलेली आहेत म्हणजेच ही कोनांची जोडी सुद्धा एकरूप कोन आहे. अशा पद्धतीने आपण एकरूप कोनांची दुसरी जोडी या ठिकाणी काढली आहे. ही पहिली जोडी होती समान मापे असणारी आणि ही दुसरी जोडी आहे एकरूप कोनांची म्हणजे समान मापे असणारी. आता प्रश्न दुसरा प्रॉब्लेम सेट 2 मधला प्रश्न दुसरा सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इंग्रजीतून अभ्यासूया. क्वेश्चन नंबर 2. Ray PQ and ray PR are perpendicular to each other. Points B and A are in the interior and exterior of angle QPR respectively. Ray PB and ray PA are also perpendicular to each other. Draw a figure showing all these rays and write first a pair of complementary angles, second a pair of supplementary angles, and third a pair of congruent angles. So these three pairs we have to find from the figure. So let us draw the figure first. So from the given information we can draw a figure. Ray PQ and ray PR are perpendicular to each other. So ray PQ and ray PR are perpendicular, so they are at 90 degree. So they meet at 90 degree. So angle QPR is equal to 90 degree. Similarly here, point B is in the interior of angle QPR. So point B is in the interior of this angle and point A is in the exterior of this angle. Means point A is outside the angle QPR and point B is inside the angle QPR. Also ray PB and ray PA are perpendicular to each other means ray PB and ray PA are perpendicular means they meet at point P. So angle BPA is also 90 degree. So these two angles are 90 degree. Angle QPR is 90 and angle BPA is also 90 degree. Now from this figure we have to write the pairs of complementary angles first. Then we will write supplementary angles and then pair of congruent angles. Now here angle BPA is 90 degree and angle QPR is also 90 degree. So these two angles are 90 degree, it is given. So I write here given. Now look at this angle QPR. Now in this angle this ray PB is in the interior of this angle. So there are two angles in the interior of this angle QPR. So angle QPB and angle BPR. So these two angles are in the interior of angle QPR. So we are using here the addition property of angles means sum of these two angles is nothing but angle QPR. And this is 90 degree, so sum of these two angles is 90 degree here. So I can write here angle QPB means this angle plus this angle BPR is equal to 90 degree. Call this is equation 1. Here the sum of two angles is 90 degree. It means that these two angles are complementary angles. So what is the definition of complementary angles? If the sum of measures of two angles is 90 degree, then the angles are called as complementary angles of each other. So sum of these two angles is 90 degree means these two angles are complementary angles. So I write here angle QPB and angle BPR are the complementary angles. Similarly, look at this angle, angle BPA.
So this is also 90 degree. So ray PR is in the interior of this angle. So sum of these two angles is nothing but angle BPA. And this is also 90. So sum of these two angles is also 90 degree. So I can write here angle BPR plus angle RPA is equal to 90 degree. So angle BPR plus angle RPA is equal to 90 degree. Call this is equation 2. And here also sum of two angles is 90 degree, means these two angles are complementary angles of each other. So angle BPR and angle RPA, so these two angles are also complementary angles of each other. So the definition of complementary angles is, if the sum of measures of two angles is 90 degree, then the angles are called as complementary angles of each other. So we found here two pairs of complementary angles. This is first pair of complementary angles and this is second pair of complementary angles. Now we have to write the pair of supplementary angles. Now here angle QPR is 90 degree and angle BPA is also 90 degree. So their sum is 90 plus 90 is 180. So angle QPR and angle BPA, both the angles are supplementary angles of each other because their sum is 180 degree. The definition of some supplementary angles is, if the sum of measures of two angles is 180 degree, then the angles are called as supplementary angles. So angle QPR and angle BPA, so these two 90 degree angles are supplementary angles of each other. So from the figure we can write here angle QPR plus angle BPA is equal to 90 plus 90, which is equal to 180 degree. So sum of these two angles is 180 degree, means these two angles are supplementary angles. So angle QPR and angle BPA are supplementary angles. So here we write the pair of supplementary angles. Now we have to write the pair of congruent angles. Now look at the figure again. Now here angle QPR is 90 degree and angle BPA is also 90 degree, means their measures are same. So angle QPR and angle BPA are congruent angles. The definition of congruent angles is, if the measures of angles is same, means measures of angles are equal, then the angles are called as congruent angles. So angle QPR and angle BPA both have a measure 90 degree, so these two angles are congruent angles. So this is one of the pair of congruent angles. So here we can write angle QPR is equal to 90 degree and angle BPA is also 90 degree. It is given in the figure. So these two have a equal measure, so they are congruent. So these are the congruent angles means their measures are same. So this is the one of the pair of congruent angles. Now we will find another pair of congruent angles. Now just we have seen angle QPB plus angle BPR is equal to 90 degree. This is equation 1, and angle BPR plus angle RPA is 90 degree. This is equation 2. So from equation 1 and 2, the right hand sides are equal, means left hand sides are also equal. So from 1 and 2 we can write angle QPB plus angle BPR is equal to angle BPR plus angle RPA. So right hand sides are equal, so left hand sides are also equal. Now angle BPR is cancelled from both sides, so we get angle QPB is equal to angle RPA. So these have equal measures, means this is a second pair of congruent angles. So these two angles are also congruent because they have an equal measure. आता आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील प्रश्न 3 सोडवूयात. जर एखादी रेषा एका प्रतलातील दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असेल तर ती दुसऱ्या रेषेलाही लंब असते हे सिद्ध करा. Prove that if a line is perpendicular to one of the two parallel lines, then it is a perpendicular to the other line also. मग आता इथे हे वाक्य आपल्याला सिद्ध करायचं आहे.
मग यामधलं जरचं वाक्य आहे ते पक्षमध्ये ठेवायचंय आणि तरचं वाक्य आपल्याला सिद्ध करायचंय म्हणजे साध्यमध्ये लिहायचंय. दिलेल्या विधानावरून प्रथम आकृती तयार करूया आणि आकृतीवरून आपण पक्ष आणि साध्य प्रथम लिहूया आणि त्यानंतर सिद्धता पाहूया. मग इथे सांगितलंय की एखादी रेषा एका प्रतलातील दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब आहे. म्हणजे प्रथम इथे दोन समांतर रेषा घेतल्या, रेषा एल आणि रेषा एम या दोन समांतर रेषा आहेत. त्यांची रेषा एन ही छेदिका आहे आणि ही रेषा एन एका रेषेला लंब आहे. म्हणजे इथे आपण रेषा एल ला ही लंब घेतली म्हणजेच रेषा एन ही रेषा एल ला इथे बिंदू पी मध्ये छेदते, तिथे काटकोन झालेला आहे. लंब म्हणजेच ती काटकोनात छेदते, म्हणजेच ही छेदिका एका रेषेला इथे लंब आहे म्हणजेच काटकोनात छेदलेली आहे. म्हणजेच कोन EPB हा काटकोन आहे हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. मग यावरून आपण पक्ष लिहूया की रेषा एल आणि रेषा एम या समांतर आहेत. रेषा एन ही त्यांची छेदिका आहे आणि आपल्याला हेही सांगितलंय की ती एका रेषेला लंब आहे म्हणजे रेषा एन ही एल ला लंब आहे. ते इथे आपण लिहिलंय रेषा एन लंब रेषा एल, हे लंबचं चिन्ह आहे. मग यावरून आपल्याला सिद्ध काय करायचंय तर तरचं विधान आपल्याला सिद्ध करायचंय. तर ही रेषा दुसऱ्या रेषेला लंब असते म्हणजे ही रेषा एन एल ला लंब आहे हे दिलेलं आहे. मग आता आपल्याला हीच रेषा एन दुसऱ्या रेषेला म्हणजे एम ला सुद्धा लंब आहे म्हणजे इथे काटकोन आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. मग इथे साध्य लिहिलं रेषा एन लंब रेषा एम म्हणजे रेषा एन ही एम ला देखील इथे क्यू मध्ये लंब आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. मग इथे लिहिलं रेषा एन लंब रेषा एम. मग या दिलेल्या वाक्यावरून आपण जरचं विधान पक्षमध्ये लिहिलं, तरचं विधान साध्यमध्ये लिहिलं, आकृती तयार केलेली आहे. आता सिद्धता पाहूया. इथे रेषा एल आणि रेषा एम समांतर आहे हे दिलेलं आहे. रेषा एन ही त्यांची छेदिका आहे हे आपल्याला माहितीच आहे पक्षमध्ये. मग दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात हा आपल्याला गुणधर्म माहिती आहे. मग इथे कोन EPB हा कोन काटकोन आहे हे आपल्याला माहिती आहे कारण ही रेषा एन एल ला लंब आहे म्हणून सांगितलेला आहे म्हणजेच इथे काटकोन आहे. मग कोन EPB काटकोन आहे. मग याचा जो संगत कोन आहे तो असणार आहे PQD म्हणजे हा काटकोन आहे म्हणजे हा सुद्धा काटकोनच असणार आहे कारण हे दोघे संगत कोन आहेत. मग दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात. मग त्याचाच उपयोग करून आपण ही सिद्धता लिहितोय मी की रेषा एल आणि एम समांतर आहे हे दिले आहे. कोन EPB काटकोन आहे म्हणजेच 90 अंश आहे हे देखील दिलेलं आहे कारण लंब आहे सांगितलेलं आहे. मग कोन EPB बरोबर कोन PQD हे दोन्ही कोन एकरूप असणार आहेत कारण दोन समांतर रेषांच्या या छेदिकेमुळे होणारे हे संगत कोन आहेत म्हणजे संगत कोन एकरूप असतात. मग हा काटकोन आहे म्हणजे हे दोघे पण काटकोनच आहेत. मग तेच इथे लिहिलंय कोन EPB बरोबर कोन PQD बरोबर 90 अंश, आधार दिलेला आहे संगत कोन म्हणजेच कोन PQD 90 अंश मिळालेला आहे. मग कोन PQD 90 आहे म्हणजेच ही रेषा एन एम ला लंब आहे. मग तेच इथे लिहिलंय म्हणून रेषा एन लंब रेषा एम कारण काटकोन इथे झालेला आहे म्हणजेच ही रेषा एन आणि रेषा एम परस्परांना लंब आहेत. तेच आपण इथे लिहिलेलं आहे यावरून स्टार विधानावरून इथे लिहिलेलं आहे. आता प्रश्न तिसरा हा सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इंग्रजीतून अभ्यासूया. प्रूव्ह दॅट इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द टू पॅरलल लाईन्स then it is perpendicular to the other line also. Here the statement is if then statement, means it is a conditional statement. Now we know that if statement is written as a given and then statement we have to prove. So from the given statement let us draw the figure first. So if statement is a line is perpendicular to one of the two parallel lines. So here line L and line M are the parallel lines. So in the given we can write L is parallel to M. So these two lines are parallel and line N is the transversal. So this is the line N is the transversal here.
So these two lines are parallel. LN is a transversal, and also this line N is perpendicular to one of these lines. So one of the line means this is line N is perpendicular to this line L. So angle EPB is 90 degree. Perpendicular means they meet at 90 degree. So line N is perpendicular to line L. It means that angle EPB is 90 degree. So what is given? So line L and M are parallel and line N is the transversal. So this is written in the given, and this line L is perpendicular to this line L. So this is also written in the given. So line N is perpendicular to line L, and we have to prove that this line N is perpendicular to this line M. So the angle PQD is 90 degree. This is we have to prove. So these two lines are perpendicular at Q. This is we have to prove. So line N is perpendicular to line M. So this is we have to prove. Now let us start the proof. Line L and line M are parallel. This is given. Also angle EPB is 90 degree. This is also given because line N is perpendicular to line L. So these two lines are perpendicular, means here this angle is of 90 degree. So this is also given. Now angle EPB and angle PQD are corresponding angles so formed by this transversal, and these two lines are parallel. It is given. So whenever the transversal intersect the two parallel lines, so the corresponding angles so formed are congruent angles. So angle EPB is 90 degree, means angle PQD is also 90 degree, because these two angles are corresponding angles, and the corresponding angles so formed are congruent because the lines are parallel. So angle EPB is equal to angle PQD. EPB is equal to angle PQD is equal to 90 degree. So these two corresponding angles are congruent. This is 90 degree, means this is also 90 degree because the corresponding angles are congruent. So angle PQD is 90 degree. So this is star, and from star we can say that angle PQD is 90 degree, means this line N is perpendicular to line M, because these two lines meet at point Q at 90 degree. So line N is perpendicular to line M from this star, because PQD angle is 90 degree here. So these two lines meet at point Q. So angle PQD is 90 degree, means these two lines are perpendicular to each other. So line N is perpendicular to line M, hence the proof.